आत्ता जॉबमध्ये ना फार अस्थिरता आहे. तर अशावेळी बऱ्याच मुलांचे तरुण वयातच जॉब जातात. तर अशावेळी त्या मुलांनी काय केलं पाहिजे आणि त्यांचं आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे? ओके. तर पहिल्यांदा जॉब का जातात? तर तुम्ही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत नाही म्हणून जातात. कारण तुमची तिथे आवश्यकता राहिलेली नसते. मी सॉफ्टवेअरमध्ये 21 वर्ष होतो आणि माझा अनुभव लक्षात घेता की कधीतरी 15-20 वर्षापूर्वी जी काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरली गेली तेच त्या टेक्नॉलॉजीतून बाहेरच पडत नाहीत. ओके. तुम्ही जर नवीन काही शिकलाच नाहीत, नवीन काही तुमच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आलंच नाही, तर तुम्ही आउटडेटेडच होणार आहात. ओके. आणि असं म्हणलं जातं, जिम रॉनचं एक सुंदर सेंटेन्स आहे, यू आर पेड फॉर व्हॉट व्हॅल्यू यू क्रिएट फॉर मार्केट प्लेस. ओके. तुमच्या व्हॅल्यू तुम्ही जी काही व्हॅल्यू क्रिएट करणार आहे त्याचा पगार मिळतो. त्यामुळे एकाच कंपनीमध्ये एखाद्याला 2 लाखाचंही पॅकेज असतं, 2 कोटीचंही असतं. ओके. तर 2 लाखाचं पॅकेज त्याला का मिळतं आहे? तर ती जी क्षमता आहे त्या क्षमतेची किंमत असते. 2 कोटीला काय मिळतं? तर त्यांनी ती जी काही क्षमता विकसित केलेली आहे त्याला मिळतं. त्यामुळे मी नॉर्मली काय सांगेल की तुम्ही जे काही नवीन तंत्रज्ञान येतं ते आत्मसात करा. तुम्ही फक्त 8 ते 5 किंवा 9 ते 6 अशा जॉब शेड्यूलमध्ये न अडकता संध्याकाळी घरी आल्यानंतर किंवा सकाळी लवकर उठून नवीन काही वाचन करा, नवीन काही तंत्रज्ञान आत्मसात करा. त्यासाठी शनिवार रविवारी क्लासेस लावा. तुम्ही ज्यामध्ये तुमची स्पेशालिटी आहे ते साईड हसल तुम्ही तुमचे क्रिएट करा की जेणेकरून तुमचं सेकंड थर्ड इन्कम सोर्स तुम्ही जनरेट करू शकाल. त्याचबरोबर एखाद्याला कदाचित सेकंड थर्ड इन्कम सोर्स जनरेट नाही करता आला तरी त्याला जो काही पगार मिळतो आहे आत्ता त्यातलं किमान 10, 20, 25, 30% त्यांनी नियमितपणे बचत करावी. कारण आपत्कालीन परिस्थिती सांगून येत नाहीत. ओके. मी भारत फोर्जमध्ये इंटर्नशिप करत असताना ही 25 वर्षापूर्वी एक तिथं छान बोर्ड वाचला होता की इन्सिडंट्स डोंट रिस्पेक्ट युअर एक्सपिरियन्स. ओके. त्यामुळे आपण नेहमी तयार असलं पाहिजे. आजकालची तरुण पिढी कोरोनानंतर स्वतः शेअर्स खरेदी करतायत, विक्री करतायत. तर अशा परिस्थितीत स्वतःचं डिसिजन घेऊनच सगळ्या गोष्टी करायचा जमाना आला आहे. अशावेळी फायनान्शियल प्लॅनर कसं काय त्यांचं प्लॅनिंग करून देऊ शकतो आणि त्याचं महत्त्व काय? ओके. तर आता तुमचा हा प्रश्न आहे की ज्याला मी इन्व्हेस्टमेंट कॅटेगरी समजत नाही. कारण ते ट्रेडिंग करतात ॲक्च्युअली. माझं जे ऑब्झर्वेशन आहे की शेअर्स घेतात ते फार काही दीर्घकालीन विचार न करता गुंतवणूक केलेली असते. कुठल्या तरी टिप्स जे इझी श्रीमंत होण्याच्या टिप्स कुठून तरी मिळतात त्यानुसार ते शेअर्स विकत घेतात. पण झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग हा झटपट गरिबीकडे नेणारा असू शकतो. त्यामुळे कुठलीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. असं कधीच होत नाही की बाळ जन्माला यायचं असेल तर त्याला 9 महिनेच लागतात. असं नाही ठरवता येत की 9 बायका मिळून 1-1 महिन्यामध्ये बाळाचा जन्म होईल. ओके. तर 9 महिने 9 दिवस जो काही निसर्गाने घडवलेला जो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. तर तो संपत्तीच्या बाबतीतही लागू होतो. ओके. कुठलंही झटपट पी हळद आणि हो गोरी हा प्रकार संपत्तीच्या बाबतीत होत नाही. आणि ॲक्च्युली जी मुलं आत्ता जी करतायत की बाबा झटपट श्रीमंत कदाचित ते चांगले शेअर्स घेतही असतील पण थोडासा भाव वाढला तर ते विकून मोकळे होतात. ओके. किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे हा ॲक्च्युअली ही झटपट श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली असं त्यांना वाटतं. पण कित्येक जण कर्जाच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत. माझा स्वतःचाच एक मित्र 1,30,00,000 रुपयाला डुबलेला आहे. ओके. तर ही सगळी जवळची उदाहरणं पाहिल्यानंतर मग वाटतं की अरे हे गुंतवणूक नाही करत आहेत, हे पैशांची खेळतात. पैशांची खेळला नाही पाहिजे. लक्ष्मीचा मान राखूनच संपत्ती तयार करता येते. तुम्ही शेअर्स घेताय ना, घ्या, चांगल्या कंपनीचे निवडा आणि वर्षानुवर्ष तुम्ही गुंतवणूक करून राहा. ज्या कंपन्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत, ज्यामध्ये सिलेक्शन करताना तुमची काही थॉट प्रोसेस आहे, बाजाराचा काही चांगला अभ्यास आहे आणि मग तुम्ही घेत असाल उत्तम. पण ते किमान झटपट श्रीमंत होणं या मार्गाने जाऊ नका. एवढंच मी तुम्हाला सजेशन देईल. म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता येते याबद्दल थोडं सांगताल का? नक्कीच. तर म्युच्युअल फंड म्हणजेच SIP असं समीकरण झालं आहे. SIP म्हणजे काय? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पण आपण लक्षात गेलं पाहिजे की गुंतवणुकीचे 2 पार्ट येतात. एक तर वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ डिस्ट्रीब्युशन.
वेल्थ क्रिएशन म्हणजे काय, तर आपण संपत्ती निर्माण करतो. संपत्ती निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीने गुंतवणूक करता येईल, तर दर महिन्याला तुम्ही एक ठराविक रक्कम टाकू शकता. ती दर महिन्याला असेल, दर 15 दिवसांनी असेल किंवा दर दिवशी असेल. पण त्याचबरोबर असं होतं की कधीतरी तुम्हाला इयरली बोनस मिळतो किंवा एखादा व्यवहार झालेला असतो, एखादी मोठी रक्कम आलेली असते किंवा कुणीतरी तुम्हाला छान गिफ्ट दिलेलं असतं पैशांचं किंवा लग्न कार्यामध्ये बऱ्याच वेळा भेटवस्तू येतात. तर अशा वेळेला तुमच्याकडे एक मोठी रक्कम आलेली असते. मग ती कशी गुंतवणूक करू शकताल, तर ती गुंतवणूक करण्यासाठी आपण एकाच वेळेला लिक्विड फंडाच्या माध्यमातून ती गुंतवणूक घेऊ शकतो आणि ती डेली ट्रान्सफर करून, ज्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, अशा पद्धतीने आपण इक्विटी फंडामध्ये ती ट्रान्सफर करू शकतो. त्यांनी काय होतं, तर शेअर मार्केट हे खूप फ्लक्च्युएटिंग आहे, व्होलॅटिलिटी असते आणि तुम्ही एकदमच एकाच वेळेला मोठी रक्कम टाकणं एकाच दिवशी जास्त योग्य नाही. कारण लाँग टर्मचा जर विचार केला तर इथे काय विचार केला पाहिजे की गुंतवणुकीमध्ये रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग, ज्याला लॉ ऑफ ॲव्हरेजेस हा कन्सेप्ट वापरला गेला पाहिजे. म्हणून जर मोठी रक्कम गुंतवणार असाल तर ती डेली SIPच्या माध्यमातून, ज्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, त्याच्या माध्यमातून इक्विटी फंडांमध्ये जर ट्रान्सफर झाली तर तुमच्या गुंतवणुकीमध्ये काय होतं की रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळतो. 4-6 महिने ती गुंतवणूक होत राहते, मार्केटचे फ्लक्च्युएशन्स कव्हर होतात आणि लाँग टर्ममध्ये छान वेल्थ बनते. हा पहिला पार्ट झाला वेल्थ ॲक्युम्युलेशनचा. आता दुसरा पार्ट, फक्त संपत्तीच जमा करायची का हो, त्याचा वापर नाही करायचा का, तर करायचा आहे. तो वापर करण्यासाठी पहिल्यांदा संपत्ती निर्माण केली. आता दुसरा पार्ट आहे तो संपत्ती वापरण्याचा, ज्याला वेल्थ डिस्ट्रीब्युशन फेज म्हणली जाते, जी कदाचित कोणाच्या आयुष्यामध्ये वयाच्या 60ला येईल. कोणाही जर अर्ली रिटायरमेंट घेऊन स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा असेल तर वयाच्या 40ला येऊ शकते. एकदा संपत्ती तयार झाली तर तुम्हाला जे काही रेग्युलर मंथली तुमचे एक्सपेन्सेस आहेत ते जर भागवायचे असतील तर आपण म्युच्युअल फंडामध्येच एक छान ऑप्शन आहे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ओके, तर तुमची जी काही गरज आहे त्या गरजेनुसार तुम्ही पार्शली किंवा फुल्ली पैसे विड्रॉ करू शकता. समजा एखाद्याचं 1 कोटी रुपये जमा आहेत, म्हणजे ह्या आपण वेल्थ SIP आणि लमसम इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 1 कोटी रुपये जमा झालेत आणि त्यांनी ठरवलं की मला बाबा महिन्याला एक 50,000ची गरज आहे. मग 50,000 म्हणजे किती झाले हो, 50 गुणिले 12, 6 लाख रुपये वर्षाचे झाले. 1 कोटीचे 6 लाख म्हणजे किती आले, 6%. तर मग तुम्ही 6%नी जर विड्रॉलची फॅसिलिटी ठेवली, आपण ते ठेवू शकतो. तर SWPचा ऑप्शन वापरून 6%नी जर विड्रॉल केलं तर दर महिन्याला तुमच्या अकाउंटला 10 तारीख ठरवा, 15 तारीख ठरवा, जी काही तुम्ही तारीख ठरवताल त्याच्या आसपास तुमच्या अकाउंटला दर महिन्याला ती ठराविक रक्कम मिळेल. आता कुणालाच पेन्शनची सोय नाही, तर अशा वेळेला आपण हा ऑप्शन वापरून एक आयुष्यभरासाठी एक पेन्शन आणि एक ठराविक रक्कम मिळेल आणि आपले घर खर्च चालतील, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील, याची काळजी घेतली जाईल. तर हे दोन्ही म्हणजे STP, SIP, SWP ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपण आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये गुंतवणूक करताना मिनिमम किती रुपयाने आपल्याला सुरुवात करता येते आणि सर माझ्याकडे जर लमसम असेल तर ती किती मिनिमम रुपीजनी करता येईल? ओके, तर पहिला मी SIPचं उत्तर देतो. तर काही म्युच्युअल फंडांमध्ये SIP 500 रुपयाची करता येते. काही म्युच्युअल फंडांनी फॅसिलिटी दिली की 100 रुपयाची पण तुम्ही SIP करू शकता. म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो. 100 रुपये पण गुंतवता येतात. ओके, आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की लमसम जर गुंतवणूक करायची असेल तर बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अरे माझ्याकडे एक 50-50 हजार लाखभर असतील तेव्हा मी लमसम टाकू शकतो. असं काहीच नाही आहे. तुम्ही 1000 रुपये पण लमसम घेऊ शकता इन्व्हेस्टमेंट, 500 रुपये पण टाकू शकता. पण इथे तुम्ही काय अपेक्षित आहे की तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसा आला तर तो तुम्ही कुठेही वायफळ न घालवता तो गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. खूप कमी 500-1000 रुपयासारख्या किरकोळ रकमा देखील तुम्ही लमसममध्ये पण गुंतवणूक करू शकता. असं नाही की तुम्ही मोठ्या रकमेसाठी थांबावं. SIP आणि STP हे जर आपण एकत्र करू शकतो का आणि त्याच्यातून काय बेनिफिट मिळतो? ओके, जसं मी सांगितलं की SIP आणि STP हे 2 पर्याय आहेत. ओके, तर तुमच्याकडे जर रेग्युलर इन्कम आहे तर ते आपण SIPच्या माध्यमातून गुंतवू शकतो. पण तुमच्याकडे कधी ठराविक रक्कम एक्स्ट्राची येऊ शकते, बोनसच्या स्वरूपात वगैरे किंवा गिफ्टच्या स्वरूपात किंवा एखादं प्रॉपर्टीचं डील झालेलं असू शकतं. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही ती लमसम गुंतवणूक
गुंतवायची कुठे, तर आपण म्युच्युअल फंडात गुंतवू शकतो, पण ती एकाच वेळेला न गुंतवता आपण STPच्या माध्यमातून डेली ट्रान्सफर करून गुंतवणूक करतो आणि त्यातला एकाच वेळेला गुंतवणूक करण्यातली जी काही रिस्क मिटिगेशन हा फॅक्टर असतो तो आपण रिड्यूस करू शकतो.